हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू रुपालीज किचन. आजच्या रेसिपीमध्ये आज आपण मस्त मऊ लुसलुशीत असे नाचणीचे फुलके बघणार आहोत. जशा रोट्या असतात तशाच आज आपण ह्या फुलके बघणार आहोत. कारण बहुतेक लोक आपल्या रोजच्या जेवणामध्ये हे नाचणीचे जे फुलके किंवा नाचणीची भाकरी ॲड करत नाहीत. तर नाचणी तुम्हाला माहीतच असेल, त्यामध्ये कॅल्शियम, जीवनसत्व खूप सारे असतात आणि त्यामध्ये प्रोटीन असतं. तर हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे. तर हे फुलके बघून तुम्ही तुमच्या जेवणामध्ये नक्की ॲड करा. तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. पहिलं म्हणजे एक मी बाउल घेतलाय, त्यामध्ये हे 1 कप मी नाचणीचं बाहेर भेटतं दुकानामध्ये ते मी पीठ घेतलेलं आहे आणि ते मी 1 कप घेतले. त्यामध्ये पाव चमचा मी मीठ घातलंय. ते असं व्यवस्थित मी मिक्स करून घेते. तर असं मी मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता बघू शकता त्याच मेजरमेंटने अर्धा कप मी पाणी घेतलेलं आहे आणि या पातेल्यामध्ये घातलेलं आहे. तर बघू शकता आता मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं. तर तुम्ही लक्षात ठेवा 1 कप पीठ घेतलेलं होतं, तर अर्धा कप आपण पाणी घेतलेलं आहे. तर हे मी पाणी मस्त असं बॉईल झालेलं आहे. तर आता मी गॅसचा फ्लेम बंद करते आणि हे जे पाणी गरम करून घेतलं ते यामध्ये सर्व घालून घेऊया. तर बघू शकता मी पाणी सर्व पिठामध्ये घालून घेतलं. आता ते गरम असल्यामुळे चमच्याने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जे पिठाच्या गुठळ्या असतात त्या व्यवस्थित पिठामध्ये अशा मोडून घ्यायच्या. म्हणजे पाणी जे आहे गरम ते सगळीकडे व्यवस्थित लागलं जातं आणि पीठ सगळं भिजलं जातं. तर असं व्यवस्थित मी असं मिक्स करून घेतलं. आता झाकण लावू आणि 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊ, म्हणजे आपली वाफ व्यवस्थित लागली जाईल. तर बघू शकता पिठाला व्यवस्थित अशी वाफ लागलेली आहे आणि एकदम पीठ सॉफ्ट झालेलं आहे. तर मी चमच्याला लागलेलं होतं, मी सर्व काढून घेतलं. आता पीठ थोडं गरम आहे, तर हळूहळू हलक्या हाताने असं पीठ मळून घ्यायचं. तर बघू शकता वाफाळलेलं पीठ असल्यामुळे पटकन मळलं जातं, पाणी एक्स्ट्रा ॲड करायची गरज लागत नाही. तर मी असं व्यवस्थित असं पीठ मळून घेतलं. बघू शकता नाचणीचं पीठ थोडं चिकट असतं, तर तुम्हाला जर चिकट वाटत असेल जास्त थोडासा तेलाचा हात लावला तरी काही हरकत नाही. तर इथे मी पोळपाटावर मस्त असं पीठ मी मळून घेते. बघू शकता म्हणजे आपले जे फुलके आहेत ते छान असे लाटले जातील आणि फुलले जातील. तर असं 5 मिनिटं मी व्यवस्थित असं मळून घेतलं आणि आता त्याच्या लाट्या तयार करू. बघू शकता अशा एकाच साईजने आपण सर्व लाट्या एकत्र करून घेऊ. तर बघू शकता 5 लाट्या आपल्या झालेल्या आहेत. तर मी इथे बाजूला ठेवते आणि एक लाटी आहे ते मी अशी मळून मी लाटण्यासाठी घेते. तर बघू शकता असं मी व्यवस्थित गोळा करून घेतलेला आहे. कुठेही क्रॅक नाही आहे. तर इथे मी तांदळाचं पीठ लावण्यासाठी घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे नाचणीचं घेतलं तरी चालेल, पण तांदळाच्या पिठाने आपली जे फुलके आहेत ते पटकन असे लाटल्या जातात आणि सरकले जातात. म्हणून मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर हलक्या हाताने अशा लाटून घ्यायच्या आहेत. बघू शकता मी एकदम हलक्या हाताने हळूहळू लाटायचे आहेत. एकदम प्रेशर द्यायचं नाही आणि पीठ जास्त लावायचं नाही. आणि तांदळाचं पीठ यासाठी घेतले कारण ते पटकन लाटल्या पण जातात आणि पटकन चिकटत पण नाहीत. ते पीठ चिकट असल्यामुळे तांदळाच्या पिठावर पटकन सरकले जातात. तर बघू शकता पीठ जास्त लावायची गरज लागत नाहीये आणि एकदम हलक्या हाताने अशा मी लाटून घेतल्या. तर बघू शकता आपला फुलका एकदम पातळ लाटून झालेला आहे. तर आता मी एका गॅसवर बाजूला मी पॅन गरम करायला ठेवलेलं होतं. तर तवा आपला मस्त गरम झालेला आहे मीडियम फ्लेमवर. तर त्यावर मी एक फुलका घालून घेतला आणि एका साईडने आपल्याला हाय फ्लेमवर एकदम व्यवस्थित 5 सेकंद आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याला. तर बघू शकता 5 सेकंद आपण शेकून घेऊ एका साईडने. तर आणि असं हाताने असं दुसऱ्या साईडने उलटून घेऊ. तर बघू शकता एका साईडने किती आपला फुलका जो आहे तो थोडासा असा शेकला गेला आणि दुसऱ्या साईडने व्यवस्थित असं शेकून घ्यायचं आहे. एकदम कोपऱ्या-कोपऱ्याने सुद्धा व्यवस्थित कडा ज्या आहेत त्या शेकून घ्यायच्या आहेत. तर इथे मी कपड्याने असं मी व्यवस्थित असं शेकून घेते. म्हणजे व्यवस्थित आपला फुलका जो आहे तो आपला भाजला जाईल. तर बघू शकता आपले मस्त असा फुलका फुगायला लागलेला आहे. तर मी दुसऱ्या साईडला सुद्धा असं व्यवस्थित मी शेकून घेते. तर आता मी गॅसचा फ्लेम हाय केलेला होता आणि हाय फ्लेमवरच आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. तर आता मी तूप लावून घेते. तर बघू शकता आपला फुलका किती छान असा फुलला गेलेला आहे. तर दोन्ही साईडने असं तूप लावून घ्यायचं. तर असेच आपले फुलके बाकी सर्व मी तयार करून घेते आणि हे फुलके एकदम 2 ते 3 दिवस मस्त एकदम सॉफ्ट राहतात. म्हणजे तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन गेलात तरी पण खूप छान राहतात. तर हे फुलके तुम्ही नक्की एकदा बनवून पहा. तर बघू शकता मस्त आपला फुलका बनवून तयार झालेला आहे. तर असेच मी बाकी सर्व फुलके करून घेते. तर बघू शकता इथे मी सर्व असे फुलके करून घेतलेले आहेत. तुम्हाला एक फुलका मी असा ओपन करून दाखवते. म्हणजे तुम्हालाही कळेल की किती त्याचा पापुद्रा एकदम पातळ आणि छान असा बनलेला आहे. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या रोजच्या जीवनामध्ये ॲड करा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन रेसिपीसोबत. थँक यू फॉर वॉचिंग.